नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 10:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या निवळी गावामध्ये, संगमेश्वर तालुक्यामध्ये. शिंपणं सुरू आहे. शिंपणं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, शिंपणं म्हणजे काय. तर आपण बऱ्याच वेळा मंदिरात जातो देवबाप्पाचं दर्शन घ्यायला, पण कोकणामध्ये पालखीत बसून देव आपल्या घरी येतात, त्याला शिंपणं बोलतात. तर गावामध्ये शिंपणं सुरू आहे. गाव मोठं असल्यामुळे आम्हाला 4 ते 5 दिवस जातात. तर आज आसतवाडीमध्ये पालखी आले. बहुतेक आज संध्याकाळपर्यंत आपल्याकडे आली पाहिजे, नाहीतर मग उद्या सकाळी बघूया कसं होतं. सर्व चाकरमाने आता गावाला पालखी घ्यायला आलेत. आता अजून 2-3 दिवस, त्याच्यानंतर शिंपणं संपलं, पालखी परत मंदिरात गेली, परत गाव खाली होईल. बाबा ना तुमच्या व्हिडिओ मला बघायला नाही देत. हो ना. नमस्कार. आवडतात का व्हिडिओ? बघतो नाहीच. होय ना, दिवसभर बघत असतात. होय गावच्या व्हिडिओ. तर तो नेहमी म्हणतो मी त्या काकांकडे जाऊन सांगणार आहे. तर आता ते मला दिसलं तुझं नाव काय रे? तुझं नाव काय? हा, गडशी माहित आहे. पप्पाचं नाव नाही तुझ्या? पप्पाचं नाव काय? आदित्य घड. गडशी. बघू द्या. एका फोटो काढाय दोघं जण. होय ना, पाय पडतात ना. तू पण तर बाबू त्याची पाया पण इथे. सर्वांमध्ये पोडा असतो वर्गावर हुशार आहे. तू मुंबईलाच कुठे आहे? गावी असतो तू मुंबईला तिकडे कुठं? मुंबईला असतो आणि नेहमीकडे खाली खेकडे पकड असतो, मासे पकड खेकडे पकड. काय रे गावाचे आत्या अरे सगळे विचारतात. मस्त आहे, मला खूप आवडतं याचं. हां, कारण का ही मासे वगैरे पकडतात, ही भाजी कुठलं काय खातात, नाही खूप आवडतं त्यांना. आतून घे संडेला तिथून आतून घे. तोच ये आता इथे हो. आज थांबणार आहेत की निघताय? आता निघणार आहेत. आम्ही सकाळीच निघणार होतो. पुढच्या वर्षी होमाला या. मला नाही येता येतो, यानं चालता येत नाही. ते पण आहे. तेव्हाच्या आवड इकडची गावची कोकण असतात. होय होय.
काय बोलते? तू कधी पाठवणार आहे? हे 2 दिवसात येईल. मुंबईला जायच्या अगोदर येईल. सातारा ना? हां, आमच्यातला एक जण बघतो होय? म्हणतो कधी भेटायला जायचं त्याला. आणा कधी सणासुदीला आणायचं म्हणजे भेटीगाठी होतात. सावकाश इकडे. चला आता पिकोच्या घरी पालखी निघाली. शिंपणा म्हणजे हे असतं, प्रत्येक चाकरमानी प्रत्येक असू दे तो त्या दिवशी बरोबर गावी पोचणारच. साहिल हा घ्या. सगळी गँग दिसते ना, हे आल्यामुळं सगळं वाडी गाव भरलंय. इकडे पालखी आहे, पुढे खेळे पण चाललेले आहेत. प्रसादीमध्ये काय भेळ आहे इकडे, पिकुकडं सुकी भेळ आहे, सुकी भेळ. पिकूच्या इथे आलोय. तर हे आमचे माजी पोलीस पाटील राजाराम गडशे, हा त्यांचा चिरंजीव अमोल गडशे पालखी घेऊन उभा आहे. आता पालखी कशी आता प्रत्येकाच्या घरात जाते. आता शेवटचे 2 दिवस उरले आहेत, आजचा आणि उद्याचा. मग परत पालखी मंदिरात जाईल. हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. आमचे गुड आफ्टरनून बोलता. माजी पोलीस पाटील राजाराम गडशी यांच्याकडे आमच्या वाघजाई देवीची पालखी आलेली आहे. तुम्ही बघू शकता, आपल्या कोकणामध्ये फेमस असा सण आपला होळी अशा प्रकारे साजरा होतो. तिकडे आपले अमोल गडशी अशा प्रकारे आपल्या पालखीची पूजेची तयारी करत आहेत. बघू शकताय तुम्ही, आपले गावकर मुकुल गडशी आपल्या देवांची पूजा करताना तुम्हाला दिलं ना. हे चांगलं बांधा नाही, शेवटी तशीच ठेवा. शेवटी हराबिरा. अमोल गडशी यांची मोठी बहीण तुरळमधून आलेले आहेत. त्यांना विचारूया काय आमच्या पालखीबद्दल काय तुम्ही बोला. 2 शब्द बोलताय. कसं वाटलं तुला पालखी घरात येऊन? पालखी घरात आल्यावर आनंद झालाय. ओके, बोल काहीतरी. कसं वाटलं तुला? आनंद झाला नाही तर काय? पण खरं बोल, एवढंच. लाजतात पंडवाची पोरगी. काकी तुला कसं वाटतंय? मला पण आनंद झालाय. बागल आपल्या देवाच्या आपली पालखी आहे आपल्या घरात देव वर्षातून एकदा आलेले आहे. मस्त देवीची बोलणी नंतर
हे इकडे बाहेर निवेद आहे. इकडे बघताय सुरू करू दे बोला बोला गावकऱ्यांना विचार बाबा तो भरता दीपक गडशी स्वतः नाश्ता वाटायचा त्याने कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. दीपक देवजी गडशी, अमोल गडशी यांचे चुलत भाऊ. हे बाबा दाखल. भरले डिश पण दिल्या म्हटलं चांगलं आहे. आज पहिलीच चुका परवा म्हटलं परवा काल नव्हतं. काही पहिलेच दिवस होते ना एक दिवशी जमा केले होते ना पहिल्याशी केलं होतं तुमच्याकडे नंतर नाही. बरोबर आज आता तू बोलला नाही नाही काय बोलायचं नवीन आहे सबस्क्राईब करा. घ्यायचं म्हणून लागला. आमच्या निवडी गावचे नवीन यूट्यूबर प्रकाश गडशी यांचं पण चॅनल ओपन झालेलं आहे. तुम्ही त्यांना हाय हवा यो करू शकता. प्रकाश गडशी नवीन यूट्यूबर. पालखीला जे आपल्याकडे माणसं येतात त्यांच्यासाठी आपण नाश्ता देतो. प्रत्येक घरोघरी असा नाश्ता दिला जातो. बघू शकताय दीपक गडशी आपलं काम आमच्या आसटवाडीचे सुपरमॅन सुभाष गडशी म्हणजे आमचे अण्णा. अण्णा काय वाटतं तुम्हाला होळीबद्दल? काय वाटतं मजा वाटते. हा पोरं आली की मजा वाटते. पोरं गेली की सर्व भणभणीत होतं. आपले जास्त संभाषण आमचे लाखन करतील. लाखन काय वाटतं तुम्हाला? मस्त आनंद वाटतो. आनंद एकदम मन प्रसन्न. बाबाने सर्व लाईव्ह जाणार बरोबर. पूर्ण देश बघणार आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. हाय कर असं का? तू आहेस तुझ्याकडे आहे. हा रामचंद्र गडशी पुणा मंडळ अध्यक्ष अजून नाही आले ना. रामचंद्र बने. आणि ऋतिक गडशी. काय वाटतं भावना तुम्हाला होळीबद्दल? कसं वाटतंय? नाही खरोखर बोला. मला काय वाटणार? छान वाटणार ना? हो छान वाटणार बोलले ते. हे आमचे ढोलवाले. पोपयाचा दाखव. पोपय पाटलांचे पोपय एकदम लाल भडक होत आहे. आणि आमचे कोकणकर अविनाश. नमस्कार. आणि आजचं थोडंसं समालोचन केलेलं आमचे योगेश गडशी म्हणजे प्रेमाने सर्व आम्ही नाना बोलतो. यांना घाटकोवरमध्ये तुम्ही ओळखत असाल. कोण कोण यांना ओळखतं कमेंट करून सांगा. मी ओळखतो. काय शूट होय ना. कसं वाटलं तुला होळीला येऊन? कसं वाटलं? मस्त वाटलं. भाई आमचा हे आमचे अविनाश. तुम्हाला आम्ही एक सांगू शकतो की मी माझा जन्म ॲक्च्युली
1988 साली झाला माझा जन्म. पण आम्ही काही 10-15 वर्षानंतर मी आणि माझा भाई म्हणजे कृष्णा गडशी, म्हणजे कृष्णा बडत माझा भाऊजी, कृष्णा गडशी माझे मित्र पण सुद्धा आहेत, भाऊ पण आहेत. पण आमच्या वाडीतल्या पोरांवर जो काही प्रॉब्लेम आला तर आम्ही यांच्याकडे सांगितलं की आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, असे आमचे कृष्णा गडशी. वय जरी मोठं असलं तरी एकदम पोरांमध्ये प्रत्येक गोष्टीत मिक्स होणारा माणूस म्हणजे आमचा भाई. आणि हे आमचे अण्णा सुभाष गडसे यांनी आमच्या वाडीतली मुलं कोणीही गेले बाटलीसाठी म्हणजे पाण्याच्या बाटलीसाठी तर माणूस कधी नाही बोलत नाही हो. नेहमी पोरांनी जरी घरी दंगामस्ती केली तरी काय बोलत नाही. रामादाचं दुकान तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्या बाजूचं घर म्हणजे सुभाषबाबांचं घर. हक्काने पाणी तर मला वाटतं 2-3 हांडे पोरं संपवत असते तरी काय बोलत नाहीत. एकदम प्रेमळ माणूस आणि पोरांसाठी एकदम खास. पण येणार पाहुणे इथं वाजवा ना, जावायला यांचा 100 रुपये तरी आले पाहिजेत. चला गावाकडे मंडळी अशी धमाल सुरू असते. आणि मगाची जी कॉमेंट्री बघितलीत ना नाना, तर नाना म्हणजे एकदम प्रेमळ माणूस आणि मजाक मस्ती चालू असते. तो आला ना की पोरांचं हसून पोट दुखतं, म्हणजे एकदम मजाकी माणूस. तर त्यानं जराशी कॉमेंट्री केलेली. बऱ्याच वेळा असा असला की मध्ये असा कॅमेरा घेतो हातामध्ये, सगळ्यांशी एकदम हसी मजाकमध्ये. आणि गावातली माणसं पण चांगली आहेत, बरेच जण वयस्कर माणसं पण अशी आहेत, थोडी मस्करी वगैरे केली तरी काय कोण रागावत नाही, माहिती आहेत पोरं आपलीच आहेत. तर अवनीला भेटून येतो. मगाशी अवनी म्हणते ऊन भरपूर आहे, मी काही येत नाही, म्हटलं जरा जाऊन येतो. थोडी प्रसाद पण घेऊन आलो आहे. अवनी ये खाऊ आणला तुला, हो काय हात तुकडे आहे बघ, खाऊ आणला. मस्त ना, तुला बोललेलो ना आणणार मी खाऊ. देवाचा खाऊ आहे, देवाने खाऊ दिला. ऊन बघा किती आहे. जस्ट घरी गेलो बोला अवनी वाट बघत बसते, नाही तर गावाला आलो ना कुठं जरा बाहेर गेलो की पप्पा कुठे गेले पेढे देऊन आलो. आता जाऊया परत. खेळे पुढे आहेत, खेळे मला वाटतं बंडीच्या घरापर्यंत पोचलेत. ते खेळे आज बऱ्यापैकी पूर्ण गाव घेऊन होतील. पालखीला उद्याचा दिवस लागेल परत. उद्या सकाळी आमच्या वाडीतील काही घरं राहतील, ती सकाळी होतील आणि संध्याकाळी मग पालखी परत मंदिरात जाईल. संजा पण सकाळी आला आहे. त्यांच्या गर्दी होती का रे? जाम गर्दी, हां काहीतरी होय, आता पण आहे तिकडे एवढी गर्दी होती. नाही तर कोकण कन्याला जाम गर्दी असते, नेहमीच आहे. भेटत नाही. काल ताई यांनी जामनगरने आले खाली एकदम. हो 2 जणी आल्या. फक्त काय होतं त्या गाडीवर दिवस जातोय तेवढाच, नाही तर ती गाडी चांगली आहे, खाली भेटते म्हणजे. वसई पनवेल, हा वसई पनवेल संगमेश्वर. गंग्याला तोच ना ती गाडी, गंगे त्याने झाला. हा गंग्याला गाड्या माहिती आहे. गंग्याला माहिती, गंग्या म्हणजे तो वसायला मला पण माहिती आहे, गोरेवाला गाड्या होतो ना मी. हा गोर काय जाऊ नाही तिकडे. होय ते पण आहे. काय चाललंय? हा पालखी येते आज, पालखीची तयारी करा. तमाशगीर इकडे आलेत, मी तमाशाकडे गेलो शोधायला. होय दादा नो. ओ गोलू मोलू गोलू मोलू गोलू मोलू गोलू मोलू. अवनी हाय घरी. भरपूर पाहुणे आलेत का हो वहिनी? अरे काय बनतंय काय? हा मगाशी देवाकडे होतो ना. तमासवाल्यांना आणि ह्याला पण आहे ना, पालखीला पण आहे ना. कोणाकडे आहे ते सांगा, मग तसं आम्ही येतो. तमासवाल्यांना की पालखीला आहे ना, मग येतो. आता पण येत आहेत बघ, दिसते मग सगळे आता बसले आहेत. संजय पिंकी ताई आली कधी?
सकाळी आली आता तुम्ही आधी रांगोळ्या काढणार का मग साड्या बदलता? रांगोळ्या काढायची आधी काढा जा. ती मोठी काढून घेऊ जा. हे बघ गरे मग घरी फणसाचे. बघितलंय फणसाचे होय, खाऊन नाही बघितलं रे. होय वडा वडा मसाला हम्म. वडा मसाला गावाकडचा वडा मसाला. चला काकीने खास तर एवढा काढलाच कुठून? होय मोठा चढला होय एकदम गंग्या काय खरं नाही फोटो काढल्याने विचारतो खाली ढगरून होय ना? फेटाळलं ते गंग्या चालला मी गंग्या सुधारला माझा झाडावर चढायला लागला गंग्या. बारकू घाबरतोय हा बारकू घाबर हा? गंग्या काय ऐकतोय काय गंग्या ऐकत नाही पण ते जवळ पण नव्हतं ना रे. टोकाश एकदम ते. होय वरती होतो शेंड्याला. चला फणस खायला मिळणार आहेत खास. फणसाची पहिलं फणसाचं नव्ह. काय म्हणतात त्याला उकडे उकडे गरे. हा उकडे गरे. पुन्हा दे दोघांना थोडं थोडं द्यायचं. थोडे थोडे द्यायचे 4-4 लागले ना मुका सगळ्यांच्या एका बाजूला फणसा एका बाजूला न्यायचं नाही. तरी समाधान. ते चांगलं एकदम मिक्स केले ना की कसं सगळे मसाले वगैरे प्रॉपर लागतात. ते कमी होतील आता वाटतं तेवढे अर्धे होतील नाही. अर्धे होता. अर्धे होतात ते. कांदा बिंदा टाकलाय ना. ना कोथमीर टाकायची वरून ना नंतर झाल्यावर. नंतर झाल्यावर. ओके. मी हा करीतच नव्हतो. तर हा दोघं जण नाही नवीन नवीन काहीतरी नवीन काहीतरी. नवीन काहीतरी पोरांना तुटून पडतील पोर. नाही पोरं पण बरीच आहेत. बघ मस्त. हे चांगलं वाफेवर शिजवून घ्यायचं. पाणी नाही वापरायचं. नाही पाहिजे. जो काही ग्रेव्ही बनवली होती तेवढंच ना पाणी थोडंसं पाणी असतं हलकंसं. आता हे वाफेवर हलक्या ह्याच्यावर शिजवायचे. जास्त केलात की खालूक करपू शकतात म्हणून असं वाफेवरती प्रॉपर थोडं पेटली पाहिजे तो असं शिजवून घ्यायचं. आता मारशील ना दातान मारते आता. एक लाकूड लावते. ते थोडी अरे ती सजली ना. कोणाकडे हे झालं नाही हे कुठून ना मग आता सगळं म्हणजे कुठं गरम होतंय. होय सगळ्यांना चकित होऊन जाते. चला झाकण ठेवलेलं आहे. आता हे तमाशासोबत आलो तर तमाशासोबत खाईन नाहीतर मग पालखीसोबत. गंगेकडे पण गेलो. गंग्या पम्मा गेलेत थंड पाणी आणायला. ते जार मिळतात ना काहीतरी ते आणायला गेलेत. सरबत आहे ना. त्यांची काही भेट झाली नाही. वहिनी भेटल्या. आता परत आलेलं आहे पालखीकडं. खास काय काय असा आहे प्रसाद असतो पालखीकडं खेळ्यांकडं मजा येते म्हणून.
खेळांच्या पाठोपाठ इकडे पालखी पण आहे. कृष्णदा नमस्कार. चला मंडळी, शिंपण्याकडून आलो आहे घरी. खेळे पुढे पुढे चालले, त्याच्या पाठोपाठ चालले पालखी. तर आत्ता थोडंसं ना घरात आलो आहे, कामं आवरायची थोडीशी ऑफिसची आणि परत जॉईन करेन. आता हे काय 2 दिवस आहेत, ते जास्त काही कामं करता येणार नाहीत, पण मध्ये मध्ये यावं लागतं, थोडी कामं करायची आणि मग परत पालखीकडे जायचं. तर चला मंडळी, आता घरी आलो आहे. तर दुपारनंतर परत पालखीकडे जाईनच. तर भेटू तेव्हा, पण तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.